विकास। मतदारांनी विकास कामाला मते देऊन आणि माझ्यावर विश्वास ठेवून मला विजयी केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, असे मत राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केले आहे। राजापूर लांजा साखरपा या जनतेने मला निवडून दिले, त्याच्यामुळे मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो। त्यांनी हा विकासाला मत दिले, म्हणजेच धनुष्यबाणाला महायुतीला मत दिले आणि मागच्या काळामध्ये रखडलेली कामं मी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे। आपलं पुढचं विजन कसं असणार? मी यापूर्वी देखील सांगितलं की माझं विजन हे विकासाचं असेल। त्याच्यामध्ये शैक्षणिक, आरोग्य, त्याचप्रमाणे कला, क्रीडा, सांस्कृतिक, बेरोजगारी, बरेचसे महिला सक्षमीकरण आहे किंवा महिलांची सुरक्षा आहे, पर्यटन, या बऱ्याच बाबींमध्ये मी काम करतो। यंदा तुम्हाला चांगला कौल दिलेला आहे, मतदारांचे बद्दल काय आभार व्यक्त कराल? सर्वप्रथम मी मतदारांचे आभार मानले आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास हा मी त्यांचा विश्वासच पात्र करतो। या मतदारसंघातील सर्व मतदारांना मी प्रथम नमस्कार करतो। आज तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवला, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जे मतदारसंघामध्ये काम केलं, त्यामुळे हा मला विजय सहज शक्य झाला। भविष्यामध्ये मी आपली विकास कामं असतील किंवा अन्य सहकारासाठी कायम कटिबद्ध आहे, हे या निमित्ताने सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत विजयी होताच उपस्थित हितचिंतकांनी मिरवणूक काढून एकच जल्लोष केला। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत हे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राजन साळवी यांचा दणदणीत मताधिक्याने पराभव केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर जमा झालेल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।